आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असू दे, चालू दे चालू दे. डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? काय झालं? आश्चर्य वाटलं का? तुमची एवढी टाईट सिक्युरिटी तोडून मी कशी काय आतमध्ये आले? साहेब म्हणतात मला. आणि तू काय हितच असतो काय रे? आशिक चांगले, एकाच दगडात दोन पक्षी मारून होतील. बसा बसा बसा. एवढा रिस्पेक्ट नको बाई. गिफ्ट तुमच्यासाठी नाही हा, आमच्या लाडक्या सावीसाठी आणले. कुठे सावी? सावी, अय सावी, अय सावी, अगं गिफ्ट आणले तुझ्यासाठी. काय गिफ्ट आणले माझ्यासाठी? काय तुम्ही? आई, ये बाळा. अगं गिफ्ट हे तर ये ना. आई, अगं मावशी आहे ना. मी आई, असं करतात तुझ्या मावशीला. सावी, अगं मावशी आहे ना मी तुझी. आई, आई. काय झालं बोल मला. गिफ्ट नको तुला? मावशीने आणलंय गिफ्ट. नाटक बंद कर आणि मुद्द्याचं बोल. अरे वा, हा सहकुटुंब सहपरिवार. छान वाटलं तुम्हाला भेटून. नमस्कार. आई, आई ना. तुम्ही कृष्णराव मालती बरोबर. नमस्कार. मी सौदामिनी उर्फ साहेब, तुमच्या सुंदरीची बेस्ट फ्रेंड आहे. आज पार्टी करायला आले मी त्यांच्या बरोबर. सुंदरी मोहिते, हाय हाय. सुंदरी मोहिते, हाय हाय. सुंदरी मोहिते, सुंदरी मोहिते, हाय हाय. सुंदरी मोहिते, हाय हाय. सुंदरी मोहिते, हाय हाय. खायला काय करायचं या लोकांचं? पार्टी म्हटली नाही की लोक हाजीर होतात. व प्लेटी वाढल्या ना आता. थांबा, कुठं चाललंय? लाचखोर कलेक्टर आणि डीसीपी ला बघून लोक लचके तोडतील ना तुमचे. नक्कीच निघालात. हो कृष्णराव, जा जरा बाहेर, लोकांना थांबवा, नाही ते यांचं काय खरं नाही. जा जा.
जाते का आलू गोळी. आणि एक बाहेर जाऊन जादा शानपणा करायचा नाही हा. बाहेरच्या कुणाला पण आतमध्ये काय चाललंय हे जर कळलं तर मग तुम्ही हाय आणि मी हाय. सुटायचं. सुंदरी मोहिते हाय हाय सुंदरी मोहिते हाय हाय सुंदरी मोहिते. काय चाललंय तुझं? तुला जे करायचं होतं काल केलंयस ना? आता निघायचं. जाते रे. तुमचं जसं मिशन होतं ना काल तसं माझं पण असेल ना. ते पूर्ण करणार आणि मग जाणार. एक मिनिट. रिमोट कुठे? नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सोशल मीडियावरती कलेक्टर मॅडम सुंदरी मोहिते आणि डीसीपी धनंजय देसाई यांचा लाचखोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि तो बघूया तो व्हिडिओ काय आहे. मी जिल्हाधिकारी सुंदरी श्रीकांत मोहिते साहेब सारख्या थोर समाजसेविकेकडून आम्ही लाच मागितली. मी डीसीपी धनंजय आणि न्यायाधीश आम्ही तिघांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला आमची चूक कळाली त्यामुळे आम्ही तिघं आमच्या पदाचा राजीनामा देतोय. काय येते ना मजा? तू माझी फक्त बिल्डिंग पाडलीस, मी तुझ्या अख्ख्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकणार. आणि ही तर फक्त सुरुवात आहे ग. आता कळल तुला इज्जतीचे झिंडवडे काढणं काय असतं ते. पहिल्या धक्क्यातच इमारत कोसळली हो. थांबा अजून लई बाकी आहे. येणार मला पाहिजे ती न्यूज सुद्धा येणार. सांगू काय ती? सांगू का? तुम्हाला ऐकायची नसेल तरी मी सांगणार. ऐका आता. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार लाचखोरीचं सगळं कारस्थान जगासमोर आल्यामुळं सुंदरी, धनंजय आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केलेली आहे. बस झाला तुझा आता. तुझीच आहे काही? काल राहिलेली गोळी झाडायची परवानगी आहे का? तरी तू गोळी झालीस तर काय होईल सांग? सांग ना काय होईल? 1 2 3 4 5 चाळण होईल रे तुझी.
पण आत्महत्याच बेटर आहे. त्याच्या आधी थोडा गमती जमती करूया. ही तर फक्त सुरुवात आहे रे धनंजय. तुला वर्दी मिळून काहीच तास झालेत ना. आता फक्त तुझी वर्दी नाही उतरवणार, तुझ्या अंगावरचे सगळे कपडे काढून गाढवावर बसून वाजत गाजत मिरवणूक काढणार तुझी. आणि आता गावात जो तमाशा होईल ना तो बघा आणि थोडं थोडं करून मला संध्याकाळपर्यंत पोहोचाल आत्महत्येपर्यंत. तुमच्या वरिष्ठांचे फोन यायला लागले. हा त्यांच्यापर्यंत पण पोहोचला असेल ना लाचखोरीचा व्हिडिओ. बिचारे तुम्ही काय सांगणार आता तुम्ही त्यांना फोन करून. माझी पोरगी आता पुन्हा कधीच तुमच्या वाट्याला नाही जाणार. हा तरच आणि मी अहो काय ताई मीच पेढे घेऊन आले ना. मी आले टीव्हीवरचा सगळा तमाशा दाखवला तुम्हाला. काय मजा येते का नाही. अगं सरळ माणसांना छळतीये. नरकात सुद्धा जागा नाही मिळणार तुला बघ तू. नरकात कुणाला जायचंय. तुम्हाला जायचंय का. तुम्हाला जायचंय. मला तर नाही जायचं बाबा. मला तर स्वर्गात जायचंय. एक मिनिट सॉरी मी ओळखलं नाही तुम्हाला. तुम्ही कोण. मी सुंदरीची सासू. कोण तुम्ही. सुंदरीची सासू. सासू इथं आहे. सुनेचं लवबड इथं आहे. वर्गा कुठे आहे. याची पण परवानगी आहे सगळ्याला. पालपेट आहे. उडारलेल्या इतरांचे सगळे. पण काही म्हणा तुमची पोरगी लय भारी आहे. एवढी मोठी ऑफिसर बाई. पण काल या गरीब बाईनं तिच्याकडे चहा मागितला तर स्वतःच्या हाताने करून दिला होता. त्यांनी लय चांगले संस्कार केले त्यांच्यावर. पण आता हे संस्कार सगळे संपणार कारण उरलेले संस्कार मी करणार. अंत्यसंस्कार. प्लीज गोंधळ करू नका. ऐकून घ्या माझं प्लीज. आम्हाला घरात जाण्यापासून तुम्ही रोखत आहात. मग तुम्ही सुंदरी मॅडमला प्रोटेक्ट करणारे तुम्ही कोण आहात. सुंदरी माझी बहीण आहे आणि हे माझे मिस्टर. हो म्हणजे तुमचं नातं आहे. मग धनंजय आणि सुंदरी यांनी केलेल्या घोटाळ्याबद्दल तुमचं काय मत आहे. मंगल ए मंगल
अरे देवा, चोर पोलीस खेळायला लागलायचा होय काय तुम्ही बी. मंगल, ए मंगल, अगं ही लोक कोण आहेत? आजी नमस्कार. ओळखलं का? नाही ओळखत. शाळेची ट्रस्टी माग भेटलो होतो ना आपण. आणि हे काय ग, हे कोंबड्याच्या पकावानी केस कापली? मी नाही ओळखत तुला. अग थेरडे नाटकेस. घालू का? घालू? मंगल साहेब, त्यांना सोडावं. माझ्या सासूबाई आहेत त्यांना स्मृतिभ्रष्ट झालाय हो. ते येड्या नाहीये, नाटक नाही करत त्या. काय स्मृतिभ्रष्ट आहे ना? गजने वय. खरंय का? हा, चला मग एक खेळ खेळूया. ही कोण आहे? सुंदरीची सासू. ती कोण आहे? ती माझी सून आहे. ती कोण आहे? माझी नात. हा, तो होय आमच्या सुंदरीचा मास्तर असेल. आमची सुंदरी आता कलेक्टरची परीक्षेला बसणार आहे ना? ओ आजी, नापास झाली तुमची कलेक्टर. सांगितलं ना त्यांना? अगं ए भवाने, काय बोलायलीस तू? थांब, मी माझ्या आदित्यलाच बोलवते. कोण आदित्य? माझा नात जावई. नात जावई आदित्य. कुठे आहे आदित्य? बाहेरला तो. आदित्य मेला. अरे देवा, माझा आदित्य कवा गेला? सरू, अजय 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 थांब. इथं थांबाय आजी. आज जा तुम्ही आराम करा. आज जा. हा, आराम करा. आता नीट सांगायचं, आदित्य खरंच मेला का? आता बोलता बोलता चतुराईनं तूच मारलास त्याला. त्या साहेबच्या डोळ्यात फूळ फेकणं झेपणार नाही हा तुला. उडत्या पाखराची पिस मोजणारी अवलाद ही साहेब म्हणजे. आई, ते बघ टीव्हीवर मालू मावशी दिसली. बोलत नाही आहात म्हणजे तुम्ही देखील त्याच्यामध्ये सामील आहात की काय? अहो काय पण काय बोलताय? आणि सुंदर यांनी धनंजय निर्दोष आहेत. त्यांनी कुठलाही घोटाळा केलेला नाही. हे सगळं त्यात नाही. का थांबवलत मला? बोलू द्यायचं होतं ना. येस का? खरं बोललीस ना तर ती बाई संपेल आपल्याला. कोणी वाचू शकणार नाही आपल्याला. पण हे सगळं आपण का सहन करायचं? ती माझा ऐक जरा. हीच काही करू नकोस. शांत बस. काही बोलू नकोस. मी आहे ना. ही शांत हो.
हुशारात तुम्ही कृष्णराव. माझी कंपनी जॉईन करा, पक्कळ पैसा कमवाल. अक्कल तर हाय तुमच्या ह्याच्यात. हे माझं नाव सांगण्यापासून या मालकीला रोखलंच तुम्ही. मी तुमच्या अख्ख्या कळपाला ढगात जाण्यापासून वाचवलं. पाणलं पाहिजे. बस बस झालंय सगळं. हवं तर माफी मागते मी तुमची. नाही ना सासूबाई, वेळ निघून गेली ना आता. मिशन करण्याआधीच थांबवलं असतं तर हा अनर्थ टळला असता ना. आता वर जायची तयारी ठेवायची. तुमच्या या सुननं या साहेबची खोडी काढली. आता वर पाठवल्याशिवाय सोडत नसते साहेब.